लग्नाचा वाढदिवस होता आणि आमची जी मैत्री आहे तिला पण आता 25 वर्ष होत आले. त्यानिमित्ताने तो प्रोग्राम 15 वर्ष ठेवायचा होता आणि एक एसआयपीचा प्रोग्राम आणि पार्टी ठेवायची होती. पण आज गणपतीच्या कृपेने असं झालं की ती पार्टी ठेवणार होतो आपण 15 वर्षला, त्याचं रूपांतर आज महाप्रसादामध्ये झालं. आज बजाज सरांकडनं महाप्रसाद आहे आणि त्यांच्या श्री वसव बजाज यांनी आरती केली, सतीश सर आले, त्यांच्या सगळ्यांचे खूप आभार. आता आपण मेन मुद्दा जो आहे एसआयपी, आज कसं आहे भारत पाकिस्तान युद्धाच्या स्थितीमध्ये आहे. आज युद्धाचं वातावरण आहे. अमेरिकेने आपल्याला 50% टेरिफ लावला आहे. असे अनेक संकट आहे. ते संकट आपल्या कुटुंबावर येऊ नये त्यासाठी जी काही आपल्याकडे रक्कम आहे, जे काही पैसे आहे ते सिस्टमॅटिक एसआयपी म्हणतो आपण, सिस्टमॅटिक सेव्हिंग स्कीम. त्याच्यामध्ये एसआयपी मध्ये कसं आहे खरं म्हणजे की आम्ही आता आमचे बजाज सरांचे आमची मैत्री आम्ही एसआयपी मध्ये कसं बजाज सर म्हणतो. कारण काय माहिती का, बजाज सरांचा अनुभव हा 28 वर्षाचा आहे. 28 इयर्स त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्यांचं सिच्युएशनला मोठं ऑफिस आहे, त्यांच्याकडे भरपूर स्टाफ आहे आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी 28 वर्षामध्ये जवळजवळ 2000 कस्टमर त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी 150 कोटी 150 कोटी जवळच्या आसपास लोकांचे म्युच्युअल फंड मध्ये लावलेले आहेत. त्याचे असे अनेक रेकॉर्डमुळे त्यांना भरपूर बक्षिसं पण मिळालेली आहेत आणि त्यांचा जो हा अनुभव आहे त्या अनुभवाचा आपल्या जीवनामध्ये जो आपण एसआयपी करतो त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. वैयक्तिक माझ्या बाबतीत म्हणायचं तर माझ्या 15-20 वर्षांमध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे एसआयपीच्या बाबतीत. ओळख 25 वर्षापासून जरी असली तरी कमर्शियल रित्या त्यांच्याशी मी 20 वर्षापासून आमच्या कुटुंबाच्या सगळ्या एसआयपी सरांकडेच आहे. त्यांचा भरपूर अनुभव आहे 28 वर्षाचा आणि 150 कोटी त्यांनी लोकांचे म्युच्युअल फंड मध्ये लावले, त्यांना भरपूर बक्षिसे मिळाले. तर त्याचा जो अनुभव आहे सरांचा तो आपल्या एसआयपी काढण्यासाठी उपयोगात होईल. म्हणून आता सेशनची सुरुवात डायरेक्ट पॉइंट सर, बजाज सर, सतीश सर, तुम्ही सेशनला चालू करा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विवेक बजाज. माझी परिस्थिती केसारली कुलकर्णी सरांनी एकदम साधा माणूस आहे, आपल्यातलाच आहे. माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, हा सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सतीश सर आहेत ना पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात, त्यांचं सेशन ऐकण्यासाठी खरं तारखा पूर्ण खूप असतात. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी थोडंसं पुढे या आणि एक अर्ध्या पाऊण तासासाठी कृपया तुमचे सगळे फोन सायलेंट ठेवा. कारण ही जी टीप आहे तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची ठरणार आहे. इतकी जबरदस्त आहे की तुम्हाला खरं त्याचा प्रचंड जास्त फायदा होणार आहे, नॉलेज येणार आहे. प्लीज आय रिक्वेस्ट आहे, आपसात बोलू नका. एक 45 मिनिट सरांसाठी द्या, 45 तास. तुम्हाला त्यातलं तुम्हीच म्हणाल की आम्हाला काहीतरी छान पैकी तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळालं. तर मी माझा जास्त वेळ न घेता मी सतीश सरांना विनंती करतो की स्टार्ट करावं. सतीश सर हे फार माझे जुने मित्र आहेत आणि दुसरी गोष्ट पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात, त्याच्या पूर्ण तारखा बुक असतात. तरी मी रिक्वेस्ट करून कुलकर्णी सरांच्या शब्दाला मान देऊन त्यांना मी आता बोलवले, ते करवेळ म्हणून आले. तरी त्यांना प्लीज माझी विनंती की जसं सिरियसली ऐका आणि पुढे आले तर तुम्हाला थोडं पडत आणि जास्तीत जास्त लोकांना बोलवा. कारण हे जे आहे फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे आपल्या फ्युचर मुलांसाठी, आपल्या रिटायरमेंटसाठी आपण घर इंटिरियर करतो, पैसे लावतो, आपली हेल्थ चेकअप करतो, पण फायनान्शियल हेल्थ चेकअप करत नाही. आपण काय करतो, रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही तिथे इन्व्हेस्टमेंट करतो, चुकीचे कामं करतो. ते प्रॉपर तुम्ही ऐका. पुढे नंतर आपण 1 to 1 प्रत्येकाला भेटणारच आहोत. भेटून आपण प्रत्येकाच्या प्रश्नाचं प्रत्येक उत्तर देत आहे. हा रिक्वेस्ट प्रत्येकाची शांततेत ऐका आणि तरुण पिढीमध्ये मला वाटतं जास्तीत जास्त थोडंसं या पुढे आणि ऐका. ओके, थँक्यू कुलकर्णी सर आणि थँक्यू बजाज सर. सरांनी जसं सांगितलं की कंटिन्युअसली या पर्टिक्युलरली सेशन्स वरती मी कुठे करत असतो. रिसेंटली माझी ट्रान्सफर झाली नागपूरवरनं, पण ह्या इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ तुम्ही बघाल तर मी 15 वर्षापासून आहे. तर 15 वर्षापासून फक्त एकच गोष्ट समजली की म्युच्युअल फंड मध्ये कसं काम करता येतं आणि कशा लोकांच्या गरजा कम्प्लीट ठेवता येतं. तर ऍक्सेस म्युच्युअल फंड बरोबर मागच्या 10 वर्षापासून मी आहे. तर ह्या पर्टिक्युलरली म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये 15-20 वर्षापासून मी काम करतोय. तर आताच आपण गणपती बाप्पाची आरती केली आहे. तर मला असं वाटतं की गणपती बाप्पाकडे कधीतरी सगळ्यांनी काहीतरी मागितलं असेल. हे मागितलंय, आरती झाली तर मराठी चालेल ना? हा, सगळ्यांनी गणपती बाप्पाकडे काहीतरी मागितलं का? कोणीच काही मागितलं नाही असं तर होणार नाही. काही तर मागितलं असेल ना. हे बघा ह्या मीटिंग मध्ये ना हा जो टॉपिक आहे थोडा डिफिकल्ट आहे, पण मी ट्राय करतो की याच्यामध्ये मी बॉलिवूडला आणतो,
मी याच्यामध्ये तुम्हाला क्रिकेटला आणतो आणि इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करेल, पण याच्यामध्ये मी एकटा बोलणार नाही, कारण मी एकटा बोलायला लागलो मला असं वाटेल की अरे बोरिंग आहे, कुठेतरी आता पटकन घेऊन करूया, जाऊया फिरूया कुठेतरी, कारण गणपतीसारखं सीझन आहे, बाहेर भेटायला पाहिजे, फिरायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी असतात फॅमिलीची पण, आणि त्या पण त्यात संडे संध्याकाळ सगळे एक्सपेक्टेशन असतात. तर आपण कुठेतरी इंटरॅक्टिव्ह करायचा प्रयत्न करू, आपण सगळे बोलूया, ठीक आहे. तर गणपतीला काही मागितलं नाही तुम्ही? मागितलं काय मागितलं? सुख शांती रहे. मॅडमने मागितलं की सुख शांती आणि समृद्धी, बरोबर, तेच मागितलं सगळ्यांनी. तर आज आपल्याकडे मला माहिती आहे सुख शांतीसाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो, तर आज आपण इथे जी गोष्ट करणार ती समृद्धीची गोष्ट करणार आहे, राईट. आपण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण या गोष्टी कशा कम्प्लीट करू शकतो. तर मी माझं थोडंसं स्क्रीन दिसत नाही, नॉर्मली मी सगळ्या मीटिंग करतो या सगळ्या स्क्रीन वरती दिसतं, होपफुली की तुम्हाला काहीतरी दिसत असेल त्याच्यावरती. तर माझा टॉपिक पण मी नाव दिलं की कारण मला सरांनी सांगितलं की सगळे नवीन लोक आहेत, त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट केली? अरे बापरे, भरपूर लोकांनी केले, त्यामुळे मला खूप जास्त त्रास घेण्याची गरज नाहीये, ठीक आहे. तर आज आपण जर सब्जेक्टचं जे नाव ठेवलंय मी त्याचं नाव असं ठेवलंय की पहिला कदम, कारण कुठलीही गोष्ट सुरू करते आधी आपण एक पहिला कदम आणि त्याच गणपतीच्या पिरियड मध्ये आपण त्या गोष्टीवर डिस्कस करतोय. तर वेल्थ क्रिएशन थ्रू म्युच्युअल फंड. तर चालू करूया आपण. त्याच्यावरती एक स्टेटमेंट दिसतंय, काही लोकांना वाचतंय, काही लोकांना नाही वाचतंय. मनी इज नॉट एव्हरीथिंग इन लाईफ, मनी डझंट मॅटर, मेक शुअर दॅट यू हॅव मेड इनफ मनी बिफोर मेकिंग अ सच अ स्टेटमेंट. मला सांगा, बरेच लोक असं म्हणतात की पैसा सर्वस्व नाही आहे, म्हणतो ना की पैसा सर्वस्व नाही आहे, पण खरंच तसं आहे का? एव्हरीबडी रस फॉर मनी, पण हे केव्हा बोललं पाहिजे की ज्यावेळेस मेक शुअर दॅट यू हॅव मेड इनफ मनी बिफोर मेकिंग अ सच अ स्टेटमेंट. तेवढा पैसा खरंच आपल्याकडे आहे का? आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेस बोलता म्हणतो की पैसा सर्वस्व नाही आहे, बाकी पण गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, पण ते केव्हा होतं की तेवढा पैसा खरंच आपल्याकडे आहे का, हे ज्यावेळेस आपल्याकडे असेल त्याच वेळेस. हे जगातले जे श्रीमंत व्यक्ती वॉरेन बुफे त्या माणसाने बोललेले हे सेंटेन्स आहे. वेल्थ क्रिएशन ॲज डिसीज अटेंडिंग द गुड हेल्थ, ठीक आहे. फिजिकल हेल्थ आणि फायनान्शियल हेल्थ या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. कोविड नंतर काही लाईफ मध्ये चेंज झालंय का? कोविड नंतर लाईफ मध्ये काही चेंज झालंय का? झालंय. काय झालंय चेंज? थोडासा त्रास झाला तर इमिडिएटली डॉक्टरकडे जायला लागलोय, किंवा मग आपण वेळेवरती झोपणं, वेळेवरती खाणं, वेळेवरती फिरायला जाणं, सगळ्या गोष्टी आपण करायला लागलो. हे कोविड नंतरच झालेले चेंजेस. कोविडच्या आधी मला नाही वाटत कोण एवढं लाईफ मध्ये सिरियस होतं. जर फिजिकल हेल्थ बरोबर जर आपण एवढं सिरियस होतो, तर फायनान्शियल हेल्थ बरोबर पण सिरियस झालं पाहिजे. पण खरंच आपण सिरियस आहे का? त्या गोष्टीला आपल्या याच्यामध्ये खूप प्रायोरिटी मध्ये बघा खूप लेट आहे, नंतर खूप उशिरा विचार करतो आपण त्याच्यावरती. तर फायनान्शियल फिजिकल हेल्थ तेवढीच इम्पॉर्टंट, तेवढंच फायनान्शियल हेल्थ पण थोडीच इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही जर बघाल ना, वी हॅव ऑल डिफरंट फायनान्शियल गोल्स. बसलेल्यांचे प्रत्येकाचे फायनान्शियल गोल वेगवेगळे. कोणाचं असेल की मुलांचं एज्युकेशन करणं, मुलांचं मॅरेज करणं, रिटायरमेंट लाईफ, गोल्ड घेणं, घर घेणं, वर्ल्ड टूर करणं. इथं बसलेल्या प्रत्येकाचं रिस्क कॅपिटल वेगळं आहे आणि प्रत्येकाचे गोल वेगवेगळे. कोणाचं शॉर्ट टर्म गोल असेल, कोणाचं लॉंग टर्म गोल असेल. कोणाचं शॉर्ट टर्म गोल असेल की मला पुढच्या 1 वर्षामध्ये एसयूव्ही कार एसयूव्ही 700 मला बाय करायची. हे काय असेल गोल असू शकतं. उद्या उठून पुढे असेल की नाही मला युएस मध्ये सिंगापूरला जायचं, युएसला जायचं, काही पण गोल असेल. कोणी म्हणजे नाही माझ्याकडे गोल असलं पाहिजे, राईट. इथे बसल्यापैकी प्रत्येकाचं लाईफ मध्ये गोल वेगळे असतात, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, राईट. आता हे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म जर गोल असेल तर हे जर गोल मला कम्प्लीट करायचे असेल तर मला काहीतरी त्या दृष्टीवर मला काहीतरी पावलं उचलली पाहिजे, राईट. तर नॉलेज इज अ की टू सक्सेस फॉर इन्व्हेस्टमेंट. आपल्याला त्याबद्दलचं काय असलं पाहिजे? नॉलेज असलं पाहिजे. तेच ऍक्च्युली तुमचं सक्सेस आहे, राईट. आता हाऊ टू अचीव्ह द गोल. हे सगळे जर रिटायरमेंट गोल्स, हे सगळे गोल मला कम्प्लीट करायचे असेल तर मला बेसिक काही टर्मिनॉलॉजीज मला समजून घेतल्या पाहिजे, राईट. तर बेसिक टर्मिनॉलॉजी काय आहे की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट. बरेच लोक म्हणतात मी सेव्हिंग करतो, काही लोक म्हणतात मी इन्व्हेस्टमेंट करतो. दोन्ही गोष्टी खरंच एकच आहे का? सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही गोष्टी एकच आहे का? म्हणजे सेव्हिंग वेगळं आहे आणि इन्व्हेस्टमेंट वेगळं आहे. तर व्हॉट इज डिफरन्स? म्हणजे सेव्हिंग म्हणजे काय? आणि मला एवढं माहित आहे की लेडीज लोक एवढं चांगलं उत्तर देऊ शकतात सेव्हिंग म्हणजे काय, एवढं पुरुष लोक नाही देऊ शकत, राईट. तर सेव्हिंग म्हणजे काय? सेव्हिंग म्हणजे काय? सेव्हिंग म्हणजे आपला पैसा जो आहे तो वाढणार नाहीये, पण इन्व्हेस्टमेंट मध्ये आपला पैसा वाढतो, राईट. एक्झॅक्टली, हा बरोबर डिफरन्स बरोबर आहे. अजून याच्यातलं बेस्ट एक्झाम्पल काय सांगतात? सेव्हिंग म्हणजे काय? एकदम मला बेसिक एक्झाम्पल. तुम्ही तर मला त्याचा डिफरन्स सांगितला, पण सेव्हिंग म्हणजे बचत म्हणजे मिनिंग झालं, ठीक आहे. पण सेव्हिंग म्हणजे काय? बरेच वेळेस असं होत असेल ना की 1000 रुपयाची एक नोट आहे, ती साखरेच्या डब्यामध्ये ठेवली आहे तुम्ही. आज आहे समजा एक्झाम्पल की तुमची काय तारीख 30 सप्टेंबर आहे. 30 सप्टेंबर 2025 ला 1000 रुपयाची एक साखरेच्या डब्यामध्ये तुम्ही 1000 रुपयाची नोट ठेवली आणि 30 सप्टेंबर 2026 ला जाऊन ती बघितली, ती 1000 ची नोट ती अमाऊंट वाढलेली असेल का? नाही.
तर काय केलं मला माहित नाही, मी ते 1000 रुपयासाठी वाचणार आहे, पण मी ते काय केले बाजूला काढून ठेवले. खूप मनी असा आहे, मी फक्त पैसा बाजूला काढून ठेवला आहे, राईट. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की ते माझे जे गोल आहेत ते कम्प्लीट करण्यासाठी जी मी बचत केली जाते त्याला आपण नॉर्मल सेव्हिंग म्हणतो. हा नॉर्मल डिफरन्शिएटर, राईट. आता फॉर्म्युला ऑफ सेव्हिंग काय? फॉर्म्युला ऑफ सेव्हिंग काय सांगतो? फॉर्म्युला ऑफ सेव्हिंग हा सांगतो की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल टू सेव्हिंग. पहिले पैसे कमवायचे, नंतर खर्च करायचा, उरले तर सेव्हिंग करायचं. हा फॉर्म्युला आहे. इथं बसल्यापैकी सगळ्यांचा फॉर्म्युला